नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, उद्या 5 मे रोजी संपूर्ण भारतामध्ये नीट ही एक्झाम कंडक्ट होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांची तयारी झालीच असेल। उद्याच्या येणाऱ्या एक्झामसाठी संपूर्ण व्हायब्रंट टीम कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तुम्ही केलेल्या 2 वर्षाच्या मेहनतीचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल याची अपेक्षा आम्ही बाळगतो। महत्त्वाचं काय आहे की उद्या जो पेपर असणार आहे 2 ते 5:20 या टाइम मध्ये, तर एक्झॅक्टली तिथं एक्झामच्या दिवशी, एक्झामच्या डेच्या दिवशी तिथे एक्झामिनेशन हॉलमध्ये कंडक्टिव्हिटी कशा पद्धतीने असते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि 2 मिनिटाचं पालकांनी देखील काय काळजी घेतली पाहिजे उद्याच्या दिवशी हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करू। आता उद्या जो पेपर होणार आहे त्याचा टाइम टू टाइम एक्झॅक्टली ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने हे तुम्हाला इथे दिसेल। ठीक आहे, बघा, टाइम बाय टाइम नीट एक्झामिनेशन ऍक्टिव्हिटी। तर एक्झॅक्टली कशा पद्धतीने पाहून घ्या। टायमिंग अँड ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन बघा। टायमिंग एक्झॅक्टली सर्वांनाच माहिती आहे, 2 पासून 5:20 पर्यंत। ठीक आहे, 3 तास 20 मिनिटाचा हा पेपर असणार आहे तुमचा पूर्णपणे। आता इथे बघा, लास्ट एंट्री टू द एक्झामिनेशन सेंटर, एकदम शेवटची एंट्री बघा केव्हा असणार आहे, तर 1:30 पर्यंत, 1:30. 1:30च्या नंतर कोणालाही एक्झाम हॉलमध्ये एंट्री भेटत नाही आणि 1:30 वाजेपर्यंतचा कोणच वाट पाहायची नाही। सर्वांनी आपला जो रिपोर्टिंग टाइम आहे किंवा जास्तीत जास्त 12-12:30 पर्यंत सेंटरवर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याच्यामुळे 1:30 वाजताचा टाइम अजिबात वाट पाहायची नाही आणि 1:30 नंतर कोणालाच एंट्री भेटत नसते याची विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्यायची आहे। आता पुढे पहा, पुढे काय सांगितलेलं आहे, सिटिंग ऑन द सीट इन द एक्झामिनेशन हॉल किंवा रूम। आता तुम्हाला त्या सीटवर बसवायला सुरुवात करतात 1:15 पासून, म्हणजे 1:15 पासून तुम्हाला सीटवरती ते तुमचा जो नंबर आलेला आहे, तुमचा एक्झाम हॉलमध्ये जिथं काही नंबर आलेला आहे, हॉलचा लोकेशन आणि सीटमध्ये तुम्हाला 1:30 वाजल्यापासून 1:30च्या पुढे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट सुरू होते। मग पुढे काय सांगितलंय, अनाउन्समेंट ऑफ इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स अँड चेकिंग ऑफ ऍडमिट कार्ड्स बाय द इन्व्हिजिलेटर। तुमच्या ऍडमिट कार्डचं म्हणजे एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर त्याचं पुन्हा चेकिंग इन्व्हिजिलेटर केव्हापासून करतात, 1:30 ते 1:45, 1:30 पासून 1:45 पर्यंत अनाउन्समेंट केली जाते। वेगवेगळ्या महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांना दिले जातात आणि चेकिंग ऍडमिट कार्डची इन्व्हिजिलेटर कडून ते एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर 1:30 ते 1:45 या 15 मिनिटांमध्ये त्या ऍक्टिव्हिटी सुरू असतात। पुढे काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ टेस्ट बुकलेट बाय द इन्व्हिजिलेटर। टेस्ट बुक म्हणजे तुम्हाला पेपर केव्हा दिला जातो बघा, एक्झॅक्टली 1:45 वाजता टेस्ट बुकलेट तुमच्या हातात भेटतं। टेस्ट बुकलेट हे तुम्हाला 1:45 वाजता सर्क्युलेट केलं जातं तिथे। ठीक आहे, मग पुढे काय सांगितलंय, रायटिंग ऑफ पर्टिक्युलर्स ऑन द टेस्ट बुकलेट बाय द कॅन्डिडेट। त्या टेस्ट बुकलेटवर तुमचा सर्व लिहायच्या गोष्टी ह्या त्या सर्व केव्हा असणार आहेत, 1:50. हा टाइम टू टाइम त्यांनी सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करतात, म्हणजे त्याच्यावरच्या गोष्टी लिहायच्या सर्व 1:50ला। आणि टेस्ट कमिन्सेस म्हणजे टेस्ट एक्झॅक्टली किती वाजता सुरू होणार आहे, तर करेक्ट 2 वाजता एक बेल वाजते आणि 2 वाजता तुमचा पेपर सुरू होतो। आणि टेस्ट कन्क्लूड्स केव्हा होणार आहे, तर 5:20 पर्यंत। म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला डे बाय डे, म्हणजे टाइम बाय टाइम पर आवर नुसार काय गोष्टी चालणार आहेत मध्ये, एक्झॅक्टली पेपर केव्हा भेटणार आहे, टेक्स्ट बुकलेट केव्हा असणार आहे, त्याच्यावरती केव्हा लिहायचं आहे आणि एक्झॅक्टली टेस्ट कशा पद्धतीने सुरू होणार आहे, ह्या गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित हे करा। एक्झाम हॉलमध्ये कोणच पॅनिक व्हायचं नाहीये, अगदी शांततेत हा पेपर द्या। आणि त्याच पद्धतीनं उद्या काही अडचणी येत असतील, सेंटर काही समजत नसेल, त्याच्यानंतर उद्या पालकांना, विशेषतः पालकांना सांगतो की एक्झाम झाल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांना एक्झामला बसवल्यानंतर तुम्ही आपल्या व्हायब्रंटच्या कुठल्याही ऑफिसला व्हिजिट करा। लातूर, बीड, नांदेड, बारामती, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी आपलं ऑफिस आहे, तिथे तुम्हाला आमची टीम सर्व आहे। तिथे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन ऑलरेडी सुरू झालेले आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ही सूचना आहे की उद्याची एक्झाम झाल्यानंतर ऑफिसला व्हिजिट करा, तुमचे डाऊट सर्व क्लिअर करून घ्या आणि ऍडमिशनसाठी तुम्ही इथून पुढच्या ऍडमिशन प्रोसेससाठी एकदम निश्चिंत राहा। त्यामुळे उद्याचा पेपर साठी संपूर्ण व्हायब्रंट टीम कडून तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो। ऑल द बेस्ट गाईज, थँक्यू सो मच।